वसमतकरांना लोकसभा निकालाची उत्सुकता। तिरंगी लढतीत कोण येणार निवडून, चाय पे चर्चाला आले उधाण। लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे आता संपलेत, त्यामुळे सर्वत्रच निवडणूक निकालाची प्रतीक्षा लागली आहे। हिंगोली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे बाबुराव कदम कोहडीकर व वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यात काट्याची टक्कर झाली। बाबुराव कोहडीकर यांच्या बरोबर भाजपाची ताकद होती, तर नागेश पाटील आष्टीकर यांच्या बरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असलेला मराठा समाज व इंडिया आघाडीत असलेले मुस्लिम समाज बरोबर होता। तर दुसरीकडे डॉक्टर बी डी चव्हाण मागासवर्गीय समाज व ओबीसी समाजाच्या ताकदीवर उभे होते। या लढतीत आमदारांची फौज पाठीशी असतानाही बाबुराव कोहडीकर यांना मतदान कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। तर दुसरीकडे मराठा व मुस्लिम समाजाच्या इकट्ठा मतदानाने नागेश पाटील आष्टीकर निकालाच्या रेसमध्ये समोर असल्याचे बोलले जात आहे। डॉक्टर बी डी चव्हाण यांना ओबीसी सोबत असेल तर अंदाज लावले जात होते, मात्र प्रत्यक्षात बहुतांश ओबीसी मतदान शिवसेनेकडे ओढले गेल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात नागेश पाटील आष्टीकर यांची सरशी असल्याचा अंदाज आहे। यावरून काही राजकीय खेळ्या झाल्या असल्यास बाबुराव कोहडीकर हेही तंतोतंत टकरीत राहू शकतात। तर 4 जून रोजी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून राजकीय कार्यकर्त्यांच्या पैजा सुरू झाल्याचे आता पाहावयास मिळत आहे। प्रतिनिधी अनिता चव्हाण, हिंगोली। ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।